आणि आता धक्कादायक बातमी नाशिकातनं पाहूयात. नाशिकमध्ये कुंभमेळ्याआधी जी विकास कामं सुरू आहेत, रस्ते खोदले जात आहेत, त्यामुळे शहरात एकीकडे वाहतूक कोंडी, धुळीचं साम्राज्य आणि रोजचे अपघात ही आता शहराची खरं तर नवी ओळख ठरतीये. पण या निष्काळजीपणाची किंमत एका कुटुंबाला आयुष्यभरासाठी मोजावी लागते. एका खड्ड्यामुळे 43 वर्षांचा सुखाचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. पाहुयात ही हृदय पिळवटून टाकणारा NDTV मराठीचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. एक खड्डा आणि 43 वर्षांचा संसार उद्ध्वस्त. खड्ड्यावरून गाडी उडाली, पत्नी थेट बेशुद्ध. महिनाभर पत्नी कोमात. खड्ड्यामुळे जगण्या मरण्याचं युद्ध. नाशिकच्या RTO कॉर्नर परिसरात राहणारे 70 वर्षांचे हे दिलीप बेळे. डोळ्यात कायमचं घर केलेलं दुःख. प्रत्येक क्षणी एका चमत्काराची वाट पाहणारे डोळे. गेली 43 वर्ष ज्या पत्नीनं खंबीर साथ दिली, ती जगावी, ती कोमातून बाहेर यावी. इतकी वर्ष संसार करणाऱ्या या दाम्पत्याचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं. आणि त्याला कारण ठरला तो रस्त्यावरचा चुकीच्या पद्धतीनं बुजवलेला एक खड्डा. 15 जून 2026 रात्री सुमारे 9 वाजण्याची वेळ. भाचीच्या लग्नासाठी खरेदी करून दीपाली बेळे त्यांच्या मुलीसोबत दुचाकीवरून घरी परतत होत्या. दिंडोरी रोडवरच्या तारवाला नगर सिग्नल जवळ पाईपलाईन टाकल्यानंतर बुजवण्यात आलेल्या निकृष्ट रस्त्यावर दुचाकीचा तोल गेला आणि मागे बसलेल्या दीपाली बेळे रस्त्यावर जोरात आपटल्या. डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्या बेशुद्ध पडल्या. आज तब्बल 25 दिवस उलटले. दीपाली बेळे कोमामध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. म्हणजे ते कामासाठी जो खड्डा झाला होता, तो खड्डा भरला होता, पण तो एका ठिकाणी साईडला, त्या डिवायडरच्या साईडला जास्ती खड्डा तयार झाला होता. त्यामुळे तो तिथे गाडी उडाली. बाकी इतर ठिकाणी जर समजा तुम्ही जर मेरीच्या गेटच्या साईडनी जर बघितलं तर तिथे तो खड्डा नव्हता, कमी होता तिथे. पण ह्या साईडला जो खड्डा होता, बरं कसं होतं, गाड्या एकदम सुटल्या की सगळ्या गाड्या बरोबरच असतात, त्यामुळे तेवढं लक्षात येत नाही. त्यामुळे त्या डिवायडरच्या साईडनी जेव्हा आल्या तर त्या खड्ड्यामध्ये गाडी अशी जम्प झाली थोडीशी आणि या मागच्या मागे पडल्या. मग आता आमचं आता 43 वर्षाचा आमचा संसार आहे. जीवनात आम्ही फार चढ उतार बघेल, पण अशी वेळ कधी आली नव्हती. येईल अपेक्षा पण नव्हती अशी. ठीक आहे. पत्नीच्या उपचारासाठी आतापर्यंत 13 लाखांपेक्षाही जास्त खर्च झालाय. आयुष्यभर कष्टानं कमवलेले पैसे पत्नीच्या उपचारासाठी रुग्णालयात भरलेत. दिवसभर ICUच्या बाहेर बसायचं. मोबाईलमध्ये पत्नीचे जुने फोटो पाहत रात्र काढायची आणि सकाळ होताच पुन्हा हॉस्पिटलमध्ये निघायचं. दिलीप बेळे यांच्या आयुष्याचं हेच वास्तव झालंय. ज्या खड्ड्यामुळे दीपाली बेळे यांची ही अवस्था झाली, तो हाच दिंडोरी रस्त्यावरचा खड्डा. आणि इथूनच या आजी ज्या आहेत त्या रस्त्यावरती कोसळल्या होत्या, त्यांचा अपघात झालेला होता. दरम्यान या रस्त्याशी, या डांबराशी खरं तर आता आपण बोलूयात. का रे, तुला कल्पना आहे का, तुझ्यामुळे आज बेळे आजी मृत्यूशी झुंज देत आहेत. कित्येक जण तुझ्यामुळे जखमी होत आहेत. तुला याबाबत काही माहिती आहे का? बघा, खरं तर तो काहीही बोलू शकत नाही आहे, कारण साहजिकच आहे की तो निर्जीव आहे. मात्र त्याच्या जीवावरती जे सजीव आपलं पोट भरतायत, जे भ्रष्टाचार करतायत, जे खरं तर या डांबरावरची मलई खातायत, ते नक्की कुठे आहेत? त्यांच्यावर काही कारवाई होणार का? शहरामध्ये जे काही रस्त्यांवरती खड्डे हे पसरलेले आहेत, ते कधी बुजवले जाणार? नाशिककरांची या त्रासापासून सुटका तरी कधी होणार? सध्या नाशिक शहरात मुख्य 28 रस्त्यांवर कुंभमेळ्याची कामं सुरू आहेत. त्यातच MNGL कंपनीकडून गॅस पाईपलाईनसाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू आहे. खड्डे बुजवताना ते नीट बुजवायला नको का? नुसती मलमपट्टी कशी चालेल? प्रश्न हा आहे की या निष्काळजीपणाची किंमत अजून किती निष्पाप कुटुंबांना मोजावी लागणार. पाईप टाकल्यानंतर त्या ठिकाणी जे रिस्टोरेशन होणं आवश्यक असतं, ते रिस्टोरेशन त्यांनी त्या ठिकाणी प्रॉपर न केल्यामुळे त्या ठिकाणी अशा खटक्या तयार झाल्या.
आणि या खड्ड्यांमध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साचतं आणि त्या ठिकाणी त्या खड्ड्याचा अंदाज जो दुचाकी स्वार असतो त्याला तो येत नाही. आणि अशा ठिकाणी आमच्या ज्या बेळे मावशी आहेत त्या त्यांच्या मुलीसोबत दुचाकीवरून चालत असताना त्यांना तो खड्ड्याचा अंदाज आला नाही. कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपयांची विकास कामं सुरू आहेत. मात्र विकासाच्या नावाखाली जर नागरिकांचे जीव धोक्यात येत असतील, संसार उद्ध्वस्त होत असतील, तर लोकांच्या जीवावर उठणारा हा विकास काय कामाचा? प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.